नमस्कार शेतकरी बंधूंनो. व्ही-आय-पी फार्मिंग या शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागील 7 महिने झाले आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहोत. आता हे जानेवारीची आपली हे 2 तारीख आहे. म्हणजे मागच्या कालच व्हिडिओ आपण तयार करणार होतो, पण काही कारणास्तव झालं नाही. मित्रांनो, आता बघूया की आपल्याला या हळद पिकामध्ये आता हे शेवटचं नियोजन कोणतं करायचं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला या शेवटच्या नियोजनामध्ये तुमचं कोणतं खत दिलं तर तुमच्या हळदीमध्ये लालसरपणा जास्त येईल, कडकपणा जास्त येईल. तुमची हळद घटणार नाही. तुमच्या हळदीमधील कुरकुमींचा पदार्थ ते जास्त प्रमाणात वाढेल. या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला एक सविस्तर खताचं नियोजन करून देणार आहे आणि मित्रांनो तसेच या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटपर्यंत बघायचंय, की पाण्याचं नियोजन कसं दिलं पाहिजे. शेवटी पाणी आपल्याला कधी बंद करायचं आणि त्याचा योग्य पिरियड कधी असला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायच्या आहे मित्रांनो. आता सर्वप्रथम आपण हा मुद्दा घेऊ, की आपल्याला पाणी कधी बंद करायचं. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याची लागवड आहे. हे आपली मेच्या एंडिंगला झालेली आहे आणि जूनच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये झाली. आता बऱ्याच जणांनी लेट सुद्धा लावले. आपण असं गृहीत धरू, की मेमध्ये शेवटचा आठवडा आणि जूनमध्ये 15 तारखेपर्यंत असं काही शेतकऱ्यांची लागवड झाली. यामध्ये आता पाणी तोडताना असं होऊ शकत नाही, की सगळ्याच जणांनी एकसाथ तोडावं, असं काही नाही आहे. आपल्या हळदीवर डिपेंड आहे. समजा हळद बसायला लागली, तर तुम्ही जानेवारी एंडला पाणी तोडू शकता आणि जर समजा अजून सुद्धा हळद तुमची हिरवीगार आणि चांगली हळद आहे, तर तुम्ही फेब्रुवारी 15 तारखेपर्यंत पाण्याला ठेवू शकता. काही विषय नाही मित्रांनो. आणि थोडक्यात बघायला गेलं तर तुमच्या हळदीला कंप्लीट 7.5 ते 8 महिना चांगलं पाणी देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि हा शेवटचा महिना म्हणजे आता हे जानेवारी एंडिंगला असं आपल्याला पाणी तोडायचं असं जर समजलं म्हणजे लक्षात घेतलं, तर मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या, की या शेवटच्या महिन्यामध्ये पाणी देताना तुम्हाला आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, की 8 दिवसाला ठिबक न द्यायचं. तर याच प्रमाणात आता काय करायचं तुम्हाला दांड पाणी सुद्धा द्यायचं म्हणजे एक वेळेस 8 दिवसाला ठिबक न द्यायचं, तर त्याच्या पुढच्या 8 दिवसाला दांड पाणी द्यायचं मित्रांनो. तर या रीतीनं जर पाणी दिलं तुम्ही, तर असे आपले 4 ते 5च पाणी आता इथून पुढे जाणार आहेत मित्रांनो. आता हे झालं तुमचं पाण्याचं नियोजन आणि पाणी देताना मस्त पोटभर द्या. आता काही विषय नाही. तुमच्या हळदीला सड वगैरे काही लागत नाही मित्रांनो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं होते, की पाणी देताना थोडंसं गल्लत होते, की 2-2, 3-3 दिवस द्यायची तेवढी गरज नाही मित्रांनो. तुम्ही 7 घंटे, 8 घंटे पाणी दिलं बस झालं मित्रांनो. याहून जास्त द्यायची गरज नाही. मित्रांनो, यामध्ये काय आहे, आता समजा तुम्ही जानेवारी एंडला जर पाणी बंद केलं, तर तुमचं पूर्णपणे पाला बसायला ते जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी लागते. म्हणजे तुमची हळद काढायला जानेवारीमध्ये एंडला जर पाणी बंद केलं, म्हणजे 31 जानेवारीला जर पाणी बंद केलं, तर तुमची मार्चच्या मध्यंतरात म्हणजे 15 मार्चपर्यंत तुमची हळद काढायला येते. म्हणजे काय एकूण पूर्ण पाला बसायला 1.5 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचा कालावधी लागतेच. तर मित्रांनो, या अनुषंगानेच करायचं तुम्ही नियोजन करायचं, की तुमची हळद काढायची कधी आहे. त्या नियोजनानुसार सुद्धा तुम्हाला काय करता येतं माहिती आहे का? पाणी बंद करता येतं मित्रांनो. यामध्ये जर हळद हिरवीगार असेल 15 फेब्रुवारीपर्यंत ठेवायची असेल, तर तुम्हाला मार्च एंडला हळद काढावं लागते मित्रांनो. म्हणजे काय 1.5 महिना तुम्हाला खाली जमिनीमध्ये हळदीला वाळू देणं फार गरजेचं आहे. पूर्ण पानाचा जे रस आहे, ते त्या हळदीमध्ये उतरला गेला पाहिजे. हे मात्र लक्षात घ्या. म्हणजे काय तुम्ही पानं कट करायची नाही. पूर्ण पान जे आहे तुमचं ते वाळू द्यायचं आहे मित्रांनो. आपोआप वाळत जाते. पाणी बंद केल्यानंतर 1.5 महिना पाणी भेटलं नाही, तर आपोआपच हळद ही बसून जाते पूर्णपणे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या मित्रांनो. आता या गोष्टी झाल्या पाण्याच्या मित्रांनो. आता बघूया, की आता खत कोणतं द्यायचं आहे. मित्रांनो, खतामध्ये मी 2 असे ग्रेड सांगतो, त्यामुळे तुमचे हळद बसणार पण नाही आणि कुरकुमीन सुद्धा चांगलं वाढेल. मित्रांनो, यामध्ये 2 खताची ग्रेड घ्यायला सांगतो. एक पहिला ग्रेड घ्यायचा मित्रांनो, पोटॅशियम सोनाईट. पोटॅशियम सोनाईटमध्ये तुम्हाला सल्फरचं प्रमाण असल्यामुळं तुम्हाला एक झाडामध्ये गरमी सुद्धा ठेवून देईल. आता मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात, "बस सेपरेट सल्फर वापरू का?" मित्रांनो, आता सेपरेट काही वापरायची गरज नाही. तुम्ही काय करा, हे पोटॅशियम सोनाईट वापरा. यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम सुद्धा भेटते तुम्हाला आणि त्यातल्या त्यात पोटॅश सुद्धा भेटतो. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, तुमच्या हळदीमध्ये पोटॅशची जी मात्रा पाहिजे सध्याच्या घडीला ती भेटेल. लालसरपणा चांगला येईल, मधातला गाभा सुद्धा चांगला भरेल मित्रांनो. आणि चांगलं जबरदस्त तुम्हाला शेवटपर्यंत हळदीला प्लॉटला म्हणजे ग्रॅनी रोगी तुमच्या राहील बऱ्यापैकी. मित्रांनो, तसेच आता जर हे पोटॅशियम सोनेट घ्यायचा कालावधी आता हे तुम्हाला 8-8 दिवसालाच घ्यायचा आहे मित्रांनो आणि प्रति एकरी 5च किलो घ्यायचा आहे. 5 किलो पोटॅशियम सोनेट आणि त्यानंतर अजून 8 दिवसाला 5 किलो पोटॅशियम सोनेट म्हणजे काय? प्रति एकरात तुम्हाला आता हे या महिन्यामध्ये 10 किलो पोटॅशियम सोनाईट सोडायचं मित्रांनो. आता तुमचा 8 दिवसाचा 16 दिवसाचा कालावधी आहे. याच्यामध्ये 2 वेळेस तुम्ही काय करायचं म्हणजे 15 दिवसामध्ये 2 वेळेस पोटॅशियम सोनाईट 10 किलो देऊन टाकायचे. 5-5 किलोच्या प्रमाणे. मित्रांनो, पोटॅशियम सोनाईट दिल्यानंतर तुमची हळद लवकर बसत नाही. थोडासा वेळ कालावधी लागतो त्याला.
त्यानंतर 0050 सेम 8 दिवसाच्या कालावधीनं 0050 सुद्धा तुम्हाला प्रति एकरी 5 किलो द्यायचं आहे मित्रांनो. ते 5 किलो 5 किलो तुम्हाला प्रति एकरी द्यायचं, पण हे 2 टाईम द्यायचं. म्हणजे आता याचा डोस किती झाला 15, या पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला 2 वेळेस द्यायचं आहे. म्हणजे 10 किलोचा सुद्धा 0050चा हा या विद्राव्य खताचा डोस जाईल मित्रांनो. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काय म्हणतात, की यामध्ये दुसरे कोणते सॉल्व्हंट वापरावं का किंवा बायोस्टिम्युलंट वापरावं का किंवा एखादं अमिनो, युमिक, फुलविक वगैरे काही वापरावं का? मित्रांनो, माझ्या मतानं तर आता काही वापरायची गरज नाही. म्हणजे भरपूर आतापर्यंत आपण सड लागली होती, खूप काही खर्च झालाय. त्याच्यामुळे आता इथून पुढे थोडंसं खर्च तुम्ही आवर्त घ्या, कारण आता फक्त पोटॅशचीच गरज असते. माझी सुद्धा कंपनी न्यूट्रिएंट्स बेस आहे. माझ्या कंपनीत सुद्धा भरपूर असे बायोस्टिम्युलंट वगैरे आहेत, अमिनो वगैरे आहेत. पण मी रिकमेंड करणार नाही, कारण आता काही गरजच पडत नाही मित्रांनो. तर या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो आणि हे खताचं व्यवस्थित नियोजन करा. 8-8 दिवसालाच खत द्या, असं करू नका, की दररोज खत द्यायचं. आता यामध्ये बरेच जण काय करतात, पाणी देताना दिवसातून म्हणजे दररोज पाणी सुद्धा देतात लास्टच्या महिन्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे चालते, म्हणजे लोहा कंदार साईडला दररोज अर्धा घंटा, 1 घंटा पाणी लावत असतात. या पण गोष्टी चालतात, पण जमिनीवर डिपेंड आहे मित्रांनो. जमीन जर तुमची खूपच पाणी धरून ठेवणारी असेल, तर या गोष्टी करू नका. याने काय होईल माहिती आहे का, तुमच्या जमिनीमध्ये आर्द्रता कंटिन्यू राहिल्यामुळे, ओलसरपणा भरपूर म्हणजे प्रमाणात राहिल्यामुळे अपटेक्सेशन फार स्लो होते. जे आपल्याला जशी भरायला पाहिजे शेंग तशी भरत नाही. थोडंसं ताण देत जर पाणी दिलं, तर कधीही चांगलं राहते हळदीला. मित्रांनो, या गोष्टी लक्षात घ्या. अजून एक सांगायचं होतं, फार महत्त्वाची गोष्ट, की आतापर्यंत आपण जे विद्राव्य खतं सोडले मित्रांनो, म्हणजे आतापर्यंत जेवढे वॉटर सोल्युबल सोडले, यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या हा हळदीचे जे बेड म्हणजे आपल्या हळदीचे जे ठिबक आहे, हे जाम झालेले आहेत मित्रांनो. तर या जाम झालेल्या ठिबकचं सुरळीतपणे पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला वापर करता यावा, याला आपल्याला फेकून तर द्यायचं नाही, पुन्हा एकदा वापरायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जेव्हा आपण शेवटचं पाणी देता ठिबकनं, तेव्हा तुम्हाला ड्रिप सेव्हरचा वापर करायचा आहे मित्रांनो. प्रति एकर 2 लिटर ड्रिप सेव्हर जर तुम्ही तुमच्या ठिबकमध्ये सोडून दिले, तर तुमच्या ठिबक हे पुन्हा आहे की नाही नव्याने काम करायला चालू होते. जिथं ते चोकअप झालेले आहेत ठिबक, जिथं-जिथं वॉटर सोल्युबल म्हणा, काही शेवाळ वगैरे म्हणा, काही अडचण, काळी कचरा काही काही बी असं गेलं असेल, तर ते रिलीफ व्हायला मदत होते. पूर्ण वॉशआउट व्हायला मदत होते. क्लीन होते. थोडक्यात तुमचं ठिबक हे नव्याने पुन्हा वापरायला तुम्हाला कामाला येते मित्रांनो. एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओला. काही अडचणी आल्या तर आपल्या ग्रुपला विचारा मित्रांनो. भरपूर चांगल्या शेतकऱ्यांचा आपला संघ झाला मित्रांनो. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.